बऱ्याचदा आपण बघतो की समाजामध्ये अनेकदा शिव मोठे की विष्णू मोठे यावरून वाद होतात. काही लोक स्वतःला वैष्णव समजतात आणि शिवाची निंदा करतात, तर काही शैव होऊन शिवाचा द्वेष करतात. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून स्पष्ट सांगतात की हरी म्हणजे विठ्ठल विष्णू आणि हर म्हणजे शंकर, हे दोन नसून एकच आहेत. भक्तीमध्ये भेदाभेद करणे हे अज्ञानाचे लक्षण असून देव हा केवळ एकच आहे, हे या अभंगाचं मुख्य सूत्र आहे बरं का. तुकोबाराय आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, हरी हरा भेद नाही करू नये वाद. हरी हरा भेद. तुकोबाराय म्हणतात, हरी आणि हर यांच्यामध्ये मुळीच भेद नाहीये, अंतर नाहीये. ते वेगळे नाहीच, ते काय आहेत? एक आहेत. आणि जर ते वेगळेच नाही, त्यामुळे त्यांच्या श्रेष्ठतेबद्दल वाद घालणे काय आहे? व्यर्थ आहे. हा मोठा हा जो वाद आहे श्रेष्ठत्वाचा, हा वाद करणे चुकीचे आहे. जी सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय करण्यासाठी एकाच परब्रह्माने ही वेगवेगळी काय केली आहे? रूपे धारण केली आहे बरं का. विष्णू हा विश्वाचा प्रतिपालक आहे, तर शिव हा लय करता आहे. पण दोघेही एकाच सत चित आनंद स्वरूपाचे काय आहेत? आविष्कार आहेत. जो विष्णूचा भक्त आहे पण शंकराचा द्वेष करतो, त्याची भक्ती भगवंत कधीही स्वीकारू शकत नाही. शिवस्य हृदयं विष्णुः विष्णोश्च हृदयं शिवः. या पौराणिक या ठिकाणी बघितलं तर तुकोबाराय म्हणतात ते वेगळे नाहीये. शिवस्य हृदयं विष्णुः आणि विष्णोश्च हृदयं शिवः, ते दोन्ही एकच आहेत. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. अहो ते वेगळे नाहीयेच. विष्णू आणि शिव कसे आहेत? एकच आहे. हरीच्या हृदयात हर राहतो आणि हराच्या हृदयात हरीचा वास आहे. विष्णूच्या हृदयात शंकर भोलेनाथ राहतात आणि शंकर भोलेनाथाच्या हृदयामध्ये आपला विष्णू राहतो. अहो हे दोघे एकमेकांचे परम भक्त आहेत. राम जेव्हा रामेश्वराला जातात तेव्हा शिवाची पूजा करतात. रामायणामध्ये बघितलं आपण, सीतामाईला सोडवण्यासाठी ज्यावेळी प्रभू रामचंद्र गेले होते, तेव्हा त्याने रामेश्वरला गेल्यानंतर तिथे त्या ठिकाणी शंभू भोलेनाथांना शिवाची पूजा केली. आणि शिव जेव्हा समाधीत बसतात तेव्हा रामाच्या नावाचा काय करतात? जप करतात. ज्याप्रमाणे साखरेपासून तिची गोडी वेगळी करता येत नाही, त्याचप्रमाणे हरी आणि हर हे वेगळे करता येत नाही. साखर हे स्वरूप आहे, तर गोडी हा त्याचा काय आहे? हो, गुणधर्म आहे, गुण आहे. साखरेचे अस्तित्व आहे म्हणूनच काय आहे? गोडी आहे. आणि गोडी आहे म्हणूनच साखरेचे अस्तित्व आहे. तसेच विष्णू आणि शिव एकाच सत्याच्या दोन बाजू आहेत. मला सांगा, तुमच्याकडे एखादी नोट आहे 2000ची, 1000ची, आता 1000च्या 2000च्या आता बंदच झाल्यात. 500ची नोट आहे तुमच्याकडे, 500ची. एका बाजूने महात्मा गांधीजी आहे आणि दुसऱ्या बाजूने काहीच नाहीये, प्लेन कागद आहे, व्हाईट कलर पूर्ण. कोणी घेईल का होती नोट? नाही घेणार. 1 रुपया आहे तुमच्याकडे. 1 रुपयावरती जे सुरुवातीचं एक नाणं ज्याला आपण छापा म्हणतो ते आहे आणि काटाच नाही. त्याच्या पाठीमागचा जो भाग आहे तो कशाच छापलेला नाही. कोणी घेईल का होतं? रुपया सुद्धा घेणार नाही कोणी. का? कारण त्या दोन्ही बाजू आहेत म्हणून त्या रुपयाला, त्या पैशाला किंमत आहे.
त्याचप्रमाणे भक्ताने जेव्हा देवाचा अनुभव घ्यायचा असतो तेव्हा त्याला सर्वत्र एकच चैतन्य दिसावं. आणि हेच खऱ्या भक्तीचं काय आहे हो मालक, लक्षण आहे. त्यामुळे या दोघांमध्ये भेदभाव करू नका. कारण या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, शिवस्य हृदयम विष्णुः विष्णुश्च हृदयम शिवः. त्यामुळे यामध्ये भेदभाव करत बसू नका. बेदकासी नाड एक वेलांटीची आड. तुकोबारायांनी या ठिकाणी अत्यंत सूक्ष्म आणि मार्मिक या ठिकाणी टिप्पणी केली आहे. हर आणि हरी या दोन शब्दांमध्ये केवळ काय आहे, काय फरक आहे मला सांगा. या दोन शब्दामध्ये काय फरक आहे? फक्त एका वेलांटीचा फरक आहे. भेदकासी नाड, जो मनुष्य हा वेलांटीचा फरक पाहून देवात भेद मानतो, फक्त वेलांटी नाही म्हणून या दोघांमध्ये भेद करतो, तो नाड म्हणजे कमनशिबी किंवा फसलेला व्यक्ती आहे. कमनशिबी आहे तो, त्याच्या बुद्धीला नाड लागलेली आहे असे समजावे. आणि अभंगाचं या चरणाचं जे तात्पर्य आहे ते म्हणते, बाह्यरूप जे आहे भगवंताचं किंवा बाह्यरूपाने नाव पाहून जो मूळ तत्वापर्यंत पोहोचू शकत नाही तो अज्ञानीच राहतो. हर मध्ये वेलांटी मिसळला की हरी होतो. काय म्हणतो मी? हर जो आहे, हरला वेलांटी लावली तर काय होतं? हरी होतो. म्हणजे शिवामध्ये शक्तीचा किंवा मायेचा अंश आला की तो विष्णूचा रूपात कार्य करतो. उजवे वामांग तुका म्हणे एकची अंग. काय सुंदर लिहिलं हो तुकोबारायांनी. या चरणामध्ये त्यांनी हरिहर स्वरूप या ठिकाणी दाखवलंय, स्पष्ट केलंय. तुकोबाराय म्हणतात, उजवे वामांग हे दोन देव म्हणजे एकाच शरीराचे काय आहे? उजवे आणि डावे भाग आहे. वाम अंग, उजवे उजवा, वाम म्हणजे डावा, अंग भाग. ज्याप्रमाणे आपल्या एकाच शरीराला उजवा हात आणि डावा हात असतो, त्याप्रमाणे हरी आणि हर हे एकाच परब्रह्माची दोन अंगे आहेत ओ मालक. त्यामुळे दक्षिण भारतामध्ये हरिहर किंवा शंकर नारायण नावाच्या मूर्ती असतात, ज्यामध्ये अर्धा भाग शिवाचा अर्धा भाग विष्णूचा असतो. तुकोबांनी याच अद्वैत मूर्तीचे वर्णन या चरणामध्ये केले आहे. दोन्ही एकची अंग असे म्हणून त्यांनी सर्व संप्रदायांना एकत्र आणले आहे. एक स्कंद पुराणातील कथा आहे. एकदा शिवभक्त आणि विष्णुभक्त यांच्यामध्ये वाद झाला बर का, की कोणाचा देव श्रेष्ठ आहे. आणि हा वाद काय झाला? विकोपाला गेला. युद्ध सुरू झालं. आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी आणि त्यांना ज्ञान देण्यासाठी प्रत्यक्ष महादेव आणि भगवान विष्णू एकाच रूपामध्ये प्रकट झाले. त्यांचे अर्धे शरीर निळे म्हणजे विष्णू आणि अर्धे शरीर पांढरे म्हणजे शिव होते. हे रूप पाहून भक्तांचा भ्रम निराश झाला आणि त्यांना समजले की आपण ज्यांच्यासाठी भांडतोय ते तर एकच आहेत. यानंतर अजून एक दृष्टांत कथा आहे, ती म्हणजे कर्नाटकातील हरिहरेश्वर मंदिराची कथा प्रसिद्ध आहे बर का. गुहासुर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला होता की त्याला शिव किंवा विष्णू यापैकी कोणीही एकटा मारू शकणार नाही. तेव्हा भक्तांच्या रक्षणासाठी शिव आणि विष्णूने एकत्र येऊन हरिहर रूप धारण केले बर का आणि त्याचा वध केला. हा दृष्टांत शक्तीच्या एकत्रीकरणाचा संदेश देतो. त्यामुळे मायबाप हो, देव एकच आहे, त्याला वेगवेगळ्या नावाने हाक मारली जाते,
भेदाभेद हा मनाचा खेळ आहे बर का, तत्वाचा नाही. ज्याप्रमाणे आईची 2 मुले आहेत आणि त्या 2 मुलांना वेगवेगळी नावं आहेत, पण आईचं प्रेम जे आहे त्या 2 मुलांवरती सारखंच आहे आणि त्या 2 मुलांचं आईवर सुद्धा. तर त्याचप्रमाणे खऱ्या वारकऱ्याने कोणाचीही निंदा करू नये. भेदाभेद भ्रम अमंगळ असे संतांनी म्हटले आहे. पंढरीचा विठ्ठल हा देखील डोक्यावर शिवलिंग धारण करतो, हे आपण विसरू नये. तर माय माऊल्यांनो, मायबाप हो, अशा प्रकारे हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात की हरा हरा हरिहरा भेद नाही करू नये वाद. कोणताही भेद भगवंतामध्ये नाहीये. विठ्ठल असो महादेव असो, दोन्ही एकच आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये भेद करू नका आणि भांडत बसू नका.